अरे MB वाले चॅप्टर असतं. मार्केटिंगवाले तर खूप चॅप्टर असतात. आमच्या इथं होता हेरम नावाचा. ते वेगळ्या पद्धतीने बोलतात ना सर. मी एक नोटीस केलं आता. मी तर BSc वाला आहे. ते MB वाल्याने बघितलं ऑफिसमध्ये ते वेगळंच बोलतं. जसं आपण काय बोलतो आपल्याला कोणाला मार्कर मागायचं तसं आपण डायरेक्ट बोलतो ना की भाऊ मार्कर दे. MB वाले तसं नाही बोलत. MB वाले लाईक साहिल इफ यू कुड पास मी द मार्कर दॅट वुड बी अमेझिंग. कोणतरी उठून गेलं का बरं? काय झालं मंदारने असं काय केलं? काय आलं सगळे तिकडेच बघतात ते आता. काय समाज नाही हिंदीवाला आला होता का कोणतरी? पोस्टरच समजायला नव्हतं यायला पाहिजे मग त्यांना. करत खूप उशिरा त्यांना कळलं का? मुंबईत तरी करू शकतो ना हिंदी लोकांवर जोक. आहे ना अजून आपली मेजॉरिटी. सरकार नसलं म्हणून काय आलं? टेप होता त्या जोक बघा. माझ्यासोबत तुम्हाला पण जेलमध्ये यायला लागेल. एका रूममध्ये 3 लोक मावत नाही. ठीक आहे मी तुम्ही आणि मुनावर. कसं वाटतं? मजा येते का? चांगलं वाटतं का? काय सगळे मुंबईवालेच आहे का? काय विषय काय एक्झॅक्टली? हे तू काय असा व्हिडिओ काढतोय रे? असं अँगल पण मला जरा वियर्ड वाटला. आपण हे बघ 3 कॅमेरा लावलेले आहेत. मागच्या वेळेस पण रेकॉर्ड केला होता आणि सगळ्यांचे मिळून 30,000 व्ह्यू आलेत. तू मोबाईलवरती रेकॉर्ड करून काय उपटणार आहे? उखडणारे वगैरे म्हणू शकत होतो. मी मुद्दाम उपटणारे का बोललो? कारण मला आधीच एक्सपेक्टेशन सेट करायचं आहे. कुणाला शिव्या वगैरे या गोष्टींचा प्रॉब्लेम असेल तर काका तुम्हाला काय इश्यू आहे ना शिव्यांचा? कारण मला थोडंसं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त एजवालं जर कोणी असेल तर शिव्या झाला काही इश्यू नाही ना काका? थोडंसं एखादा येड जवा मादरचोद तोंडातून बाहेर आलं तर येणारच असं नाही. येऊ शकतं. पण तुझे पप्पा आहेत का ते? तू काय असं त्यांना सांत्वना देतोस? तुझ्या ओळखीचे आहेत का? काय म्हणजे? अच्छा ओळखीचं. तू त्यांना आणलंय काय शोला? ओके ह्याला मारा नंतर घरी जाऊन. कसले घाणेरडे प्रकार बघताय राव तुम्ही. काय करता? काय तुमचं काय नातं आहे सर? म्हणजे काय चेस फ्रेंड आहात? ओके तुम्ही बुद्धिबळ खेळता आणि बुद्धिबळवरनं मग इकडे कसं काय ट्रान्झिशन? स्टँडअप कॉमेडीचं. अच्छा वरती कॅम्प चालू आहे चेस. असं बोलायचं नाही रे. म्हणायचं की मी याच शोसाठी आलोय. मी खूप मोठा फॅन आहे. ऐकणाऱ्याला कसं वाटतं? काय नाव आहे तुझं? कार्तिक. काय करतोस आणि तू? चेस म्हणजे सोडून? अच्छा म्हणजे हां काहीतरी मार्ग आहे आर्थिक. कारण मला असं हे मी खेळतो मग घरी कसं मग जेवण कसं आणतं असं वाटतं मला. नाईस. बट तुम्ही काय करता सर? मी प्रोफेसर आहे. ओके मला ऑलरेडी भीती वाटायला लागली आता. अच्छा काय शिकवता तुम्ही? काय मार्केटिंग शिकवता का? मार्केटिंगमध्ये काय शिकवत असतं म्हणजे कसं? 5ला 1 10ला 3 असं टाईपचं काय? मला माहिती मला तेवढंच माहिती आहे सर मार्केटिंग. तेच कुठं शिकवता तुम्ही मार्केटिंग वगैरे? कुठं? SIS म्हणजे काय? मला माहीत नाही जास्त मुंबईचं. सॉरी. अच्छा साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी. उधर आप मार्केटिंग शिकवता काय? MBA वगैरे वाल्यांना का? अरे MBA वाले चॅप्टर असतं. मार्केटिंगवाले तर खूप चॅप्टर असतात. आमच्या इथं होता हेरम नावाचा. ते वेगळ्या पद्धतीने बोलतात ना सर. मी एक नोटीस केलं आता. मी तर BSc वाला आहे. ते MBA वाल्याने बघितलं ऑफिसमध्ये ते वेगळंच बोलतं. जसं आपण काय बोलतो आपल्याला कोणाला मार्कर मागायचं तसं आपण डायरेक्ट बोलतो ना की भाऊ मार्कर दे. MBA वाले तसं नाही बोलत. MBA वाले लाईक साहिल इफ यू कुड पास मी द मार्कर दॅट वुड बी अमेझिंग. भाऊ हे तर 4 ग्रॅमचा मार्कर आहे. अमेझिंग काय? हे शिकवता का सर तुम्ही? तुम्ही ते नाही शिकवत आहे. तू काय समायचा वगैरे फॅन आहेस का? चेस वगैरे हे बघतोस? नाईस नाईस. तुम्ही पण आहात का? ओके नाईस. असं बोलायचं नाही रे. म्हणायचं नाही तुझाच फॅन आहे. तुमचं काय? तुम्ही बघितला मॅम शो आधी? तुम्ही काय करता? मी HR आहे. अरे वा. आणि काम काय करता? HR आहात का? मी पण HR होतो मॅम. 2 वर्ष HRचं काम केलं मी. हो आणि माझे सगळे डार्क सर्कल गेले माहिती का? ऑफिसमध्ये झोप पूर्ण व्हायची माझी. हे पण
पण HR लोकांना वाटतं की HR खूप भारी आहे, म्हणजे HR तर खूप मस्त आहे. मला सगळे म्हणायचे की HR जळायचे पण दुसरे मुलं, कारण पोरिंग असायचं ना टीममध्ये माझ्या सगळ्या. हां, सगळे जळायचे. पण मी सांगतो यार, दुनियामध्ये ना खरं तर 2 टाईपचे HR असतात. ओके, पहिली टाईप असते ज्यांना समाजामध्ये इज्जत आहे, ठीक आहे, आणि दुसरे असतात रिक्रुटर. ठीक आहे, आणि मी रिक्रुटर होतो मॅम. ठीक आहे, आणि त्यात BSc केलेला माणूस. दुसरे MBA वाले, मी BSc. हां, ते आणि ते छोटी कंपनी होती, 180 ते 100 लोकांचीच कंपनी होती. तिथं ते लोक HRलाच ऑफिस बॉय समजतात. मॅम, मला ऑफिसचं सगळं काम मलाच करावं लागायचं. इनवॉइस बनवणं, लाईट बिल भरणं, 1 किलो शुद्ध नमक घेऊन येणं. पण तुम्ही नुसते HR आहे का काय, सिनियर HR वगैरे असं काय? सिनियर आहेत, आहे तुमचं नाव आधी सिनियर. HR ॲनालिस्ट म्हणजे पगार जास्त आणि काम कमी असं. HR ॲनालिस्ट काय असतो हे मी पहिल्यांदा ऐकलं. दुसरे HR काय करतात ते ॲनालाइज करता का तुम्ही? किती रांगोळी काढली, त्यांनी 12 टिपक्याची, त्यांनी 20 टिपक्याची काढली. पण मी खरंच HR होतो, म्हणजे जोकसाठी नाही केलं. मी HR होतो. मला सुरुवातीला मजा नाही यायची, पण नंतर माझं प्रमोशन झालं. ओके, आणि मला त्यांनी सिनियर HR बनवलं. ओके, म्हणजे डेझिग्नेशन चेंज, सॅलरी सेम, रिश्ता वही सोच नाही. चांगलं आहे मॅम, पण मजा येते तुम्हाला HRचं काम करायला. कुठं करता तुम्ही HRचं काम? सिटी कॉर्पोरेशन. अरे चांगले आहे तर एकदम, बँक वगैरे. अरे मस्तच. फ्री शोला कसे काय आले मग? का तिकीट घेऊन आले? कारण काही लोक तिकीट पण घेऊन आलेले. हा उपयोग झाला सिटी बँकचा. तुम्ही पण सिटी बँकमध्ये? नाही, मी थॉमस कुकमध्ये. कशामध्ये? कशामध्ये? काविल कंपनी आहे. मला काय कळ, काय गावठी आहे का? थॉमस कुक याला तर माहीत नसेल. ह्याला वाटलं काहीतरी बनवतात जेवण वगैरे. थॉमस कुक नाव आहे. ट्रॅव्हल सांगते हा ती, मला आवडतं ट्रॅव्हल कंपनी. माहिती आहे मॅम मला थॉमस कुक. ते तुम्ही टूर वगैरे ऑर्गनाईज करता ना, शिपवर वगैरे घेऊन जा. आणि माहिती राव, असं काय मी शिक्षित BSc केलं म्हणून काय असं का? कोणी आहे का BSc वाले इथं? हात नका वर करू. इकडं लोकांशी बोलूयात. तू काय करतोस? डिझायनर आहे, ग्राफिक डिझायनर. अरे वा, छान. तुम्ही काय करता? ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट. ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट. जरा इंटरेस्टिंग आहे. काय असतं ते? अरे लाईक मॅनेजिंग ब्रँड. ओके, यू मॅनेज ब्रँड्स. एजन्सी साईड. कुठल्या कंपनीमध्ये? ओमनिको? कुठलं? शबँग नावाची कंपनी का? मला माहित नाही आता, त्यामुळे काय बोलू नाही शकत. तुम्ही दोघं टुगेदर आहात? अरे वा. हा, तू हो म्हणता. हा हो म्हणला. कॅमेरा हा हो म्हणला की नंतर बघू शकतो. हा हो म्हणला. टुगेदर आहात तुम्ही का काय? फ्रेंड्स आहात? शबँगमध्ये टुगेदर. हो, ओके. त्याचं एकदा चेक करून घ्या, त्याच्या बाजूने. हां, एकत्र आहोत. हो. समजलं मला ते. काय मग किती वर्षापासून ट्राय करतो? ओके, वाईट नाही वाटत ना तुला मी जोक मारतो? जोक आहे ब्रो, नो वरीज. मे बी नंतर कळेल पण की खरंच आहे तिच्या मनात पण. मग तुम्ही तुमच्या मुलाचं नाव साहिल ठेवताल. चालतंय ना, जोक्स काय इश्यू नाही ना. शबँगमध्येच आहे तू पण? ती ब्रँड स्ट्रॅटेजी. तू काय? डिझायनर. ओके, डिझाईन, ग्राफिक डिझायनिंग. आणि युअर फ्रेंड्स? ओके, नाईस नाईस. आता नको त्याच्यावर घ्यायला पुढे जोक्स. नाही तर उठून जाईल हा पण. समज नाही आळा. मागच्या लोकांशी बोलू आता. मागच्या लोकांशी. तू काय करतो? स्पेक्स. येस, राईट साईड. काय? IT मध्ये आहेस का? काय सॉफ्टवेअर डेव्हलपर वगैरे आहेस का? हां, नाईस. कुठल्या कंपनीमध्ये सांग? बँगलोर बेस्ड कंपनी. पण तू इकडेच असतोस. वर्क फ्रॉम होम आहे, पण कंपनीचं नाव सांगण्याचं लायकीचं नाही असं वाटतं मला. कारण गुगलवाले असं नाही म्हणत बँगलोर बेस्ड, सियाटल बेस्ड. ते डायरेक्ट गुगल बोलून टाकतात ना. एवढं तरी शिवम इन्फोटेक. दवाखान्याचे सॉफ्टवेअर बनवतो आम्ही. तुला मराठी कळत आहे ना? काय इश्यू आहे ना? त्या ॲक्सेंटवरून असं वाटलं मला की मी. I can speak very fluently, but you can understand. You are Maharashtrian or what? I'm not Maharashtrian, but I was born and raised here. So. Oh, you were born in? Raised. Oh, here. तो आपको मराठी समझता. मेरे को लगा फ्री शो में दूसरे लैंग्वेज है. चला, भाषा कळली नंतर चालेल. AC तरी हे फुकतात मुंबईमध्ये तर. आणि तुझं काय? तू काय करतोस?
हां तूच खुर्चीशी थोडी बोलणार. काय झालं तुम्हाला काय आलं खुर्चीशी? अजून ते वेळ आली नाही आहे. जसं जसं ऑडियन्स माझ्या शोमध्ये कमी होत जाईल मग ही फेज येते मेंटल ब्रेकडाऊनची. खुर्च्या टेबल. हां काय करतोस? IT ऑडिटर. म्हणजे हा बरोबर वागतोय का नाही ते तू चेक करतो. काय असतं IT ऑडिटिंग? मला माहीत नाही कारण. ऑडिट्स करायचं फ्रॉम द IT स्कोप. ओ हे नाही एक्सप्लेन झालं ना हे जे काय बोलला ते. तू काय असतं HR मॅनेजर म्हणजे काय करतो? HRला मॅनेज करतो. ITला ऑडिट करतो. म्हणजे ते मशीनचा काही कोणी लॅपटॉप चोरला नाही तेच बघायचं ना. माऊस चोरला नाही. खरं तेच असतं ना IT ऑडिट. अच्छा इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये. ओके ते एथिकल हॅकिंग टाईपचं नाही सॉर्ट ऑफ. त्यांनी गिवअप केला माझ्यावर याची लायकी नाही वाटत आहे. मी होतो सॉफ्टवेअरमध्ये. HR होतो त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टर होतो. थोड्याने ग्राफिक डिझायनर पण होईल. नाही होतो मी ॲक्च्युली खरंच होतो. सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून मी काम केलेलं आहे 10 वर्ष. म्हणूनच ही अवस्था झाली माझी. IT वाले लगेच समजू येतात बाबा. लगेच बघितल्या कळून जातं शरीर बघून एकंदरीत. कारण 6 महिने तुम्ही IT मध्ये जॉब करताना पोरं पण प्रेग्नंट दिसायला लागतात. जसं की पोटात असं इन्फोसिसची नाजायज अवलाद आहे. व्हॉट अबाउट यू गाईज? तुम्ही काय करता? बीटेक झालेलं आहे आणि आता काय बेरोजगार काय? शेवटचं सेमिस्टर आहे. नाही मध्ये एक बेरोजगारीची पण स्टेज आहे. कुठून करतोस बीटेक? अच्छा कॉलेज पण सांगण्यासारखं नाही आहे. वडाळावरनं दादरचं थोडं पुढं इथं मांढराच्या अलीकडं झाडाखाली. सर येतात झाडाखाली सांगतात बी आणि हे टेक जा घरी. बीटेक करतोस. कशामध्ये बीटेक करतो? IT मध्येच करतो का तू? मग तू IT ऑडिटर होणारस का? इथं HR पण आहे बघ. तुझं रेफरन्स पण लागू शकतो. कशामध्ये? IT मध्ये करतो. आणि तो तुझा मित्र आहे. दोघंही सिंगल. दिसतंच आहे बघूनच कळत आहे. चेहरा बघूनच कळत आहे. तू पण बीटेक IT आहेस. कॉलेजचं नाव सांगू शकतोस का? सांग असं काही नाही म्हणजे. विद्यालंकार. अरे ह्याच्यावरती काहीतरी मध्ये जोक वगैरे यायचे का? खूप ॲड वगैरे यायच्या का विद्यालंकारवर? असं कुठेतरी निगेटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये ऐकल्यासारखं वाटतं मला. तुमचंच कॉलेज आहे विद्यालंकार. ओके बरं पुढे जाऊयात आपण. तू तर हाताची घडी घालून बसलाय. म्हणजे पहिल्या शोच्या पहिल्या मिनिटापासून जर मला असं वाटतं की कोण इम्प्रेस्ड नाही आहे. व्हॉट द फक इज दिस असं एक्सप्रेशन घेऊन बसलंय की हा कोण आहे? असं काय चालू आहे? तू काय करतोस? मी API प्रोजेक्ट मॅनेजमेंट. म्हणजे अच्छा झालंय तुझं MBA? हां काय IT नाही फार्मसी. तुझं MBA झालंय बेसिकली आणि आता तू ॲज अ फार्मासिस्ट काम करतोय. ओके API प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये म्हणजे नवीन ड्रग डेव्हलपमेंट काम. ओके हे दुसरा अर्थ नाही घ्यायचा आहे ड्रगचा. औषध आहे ते. हे बीटेकवाले लगेच गांजा मागतील तुला. आपने तो बोला आप ड्रग डेवलपमेंट में हो. हम ड्रग कंजम्पशन में है. मेड फॉर ईच अदर. नाईस. तुझं काय? तू काय करतोस? अच्छा व्हिडिओ एडिटिंग करतोस. मग तू काय क्लायंट शोधायला आलास का इकडं की याचा होईल याला लागेल गरज वगैरे असं काय? काय करतोस तू? व्हिडिओ एडिटिंग करतोस? फुल टाइम व्हिडिओ फ्रीलान्सिंग वगैरे का? कुठल्या कंपनी? अच्छा फ्रीलान्सिंग करतोस. ओके नाईस. आणि घरच्यांना काय सांगतोस मग? आई बापाला ह्या गोष्टी करिअरच वाटत नाही. स्टँडअप कॉमेडियन व्हिडिओ एडिटिंग आहे ना. घरी काय सांगितलं? काय शिकलायस असं तू? अच्छा मेकॅनिक. मग बरोबर आहे. नोकरी मिळणार नाही पोरगी मिळणार नाही काय करायचं? व्हिडिओ एडिटिंग. चांगलं आहे. हां तू पण मेकॅनिकल इंजिनियर ते कळलं मला. तू काकांबरोबर आलास ना. तुझं शिक्षण गेस केलं मी. हा BBA वाला तर नसणार. हां मास मीडियावाला तर नसणार. नाईस. मागे तुमच्याशी बोललं तर चालेल सर. तुमचं एक्सप्रेशन थोडं सिरियस टाईप आहे. इट्स फाईन नो. इट्स फाईन. यू अंडरस्टँड मराठी? युअर महाराष्ट्रीयन वॉट? हां अच्छा मराठीचं येतं. आजकाल काय मुंबईमध्ये मराठी आहे पण नाही म्हणते का लोक? येतं आजार असल्यासारखं. नाही सर तुम्ही मराठीचे ना? ओके नाईस. तुम्ही काय करता सर? मी कॉस्ट कन्सल्टंट. कॉस्ट कन्सल्टंट म्हणजे हे जे 10ला 3 5ला 1 ते तुम्ही सांगता 10ला 3 नाही 10ला 2च. नाही काय असतं कॉस्ट कन्सल्टंट मला माहित नाही.
So basically, I work in the property insurance field. Okay. जेव्हा ही प्रॉपर्टीमध्ये काही डॅमेज झालं, काही लॉस झालं, तर अच्छा. आम्ही कॉस्ट कन्सल्टिंग असतो की कितीचं काय लॉस झालंय. ओके. अवघड आहे काहीतरी अवघड आहे. पगार चांगला असू शकतो. तर तुम्ही तिकीट घेऊन आले का फ्री? प्लीज सर तिकीट म्हणा. सिटी कसं मराठी पुढे जाणार मला सांगा. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तुम्ही काय करता आणि मॅम व्हॉट डू यू डू मॅम? मी इन्व्हेस्टमेंट बँकर. ओ माय गॉड, दोघं मिळून 200 रुपये ना. दोघात एक तिकीट तरी काढायचं होतं. दारू घेतली आहे, दारू घेतली आहे. यांच्यात बिअरसाठी पैसे आहेत. मेकॅनिकल इंजिनियर आहे. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर? ओ तुमचं लग्न झालं आणि नाईस. मेकॅनिकल इंजिनियरवाल्यांना मुलगी मिळणंच एकतर, बट सर ग्रेट. कॉस्ट कन्सल्टंट, यू नो वाय टू गो राईट. मेकॅनिकल व्हिडिओ एडिटर नाही बनायचं, दुसरं कोणी व्हिडिओ. कॉस्ट कन्सल्टंट बना, ठीक आहे. लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर. तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकर कुठल्या ह्याच्यामध्ये हे करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंग? म्हणजे सिटी. ब्रिटन? अच्छा, सिटी बँकमध्येच आहे. हो. त्यांचं काय फायर वगैरे नका करू त्यांना, ठीक आहे. तिकीट न घेता, तुम्ही पण तिकीट न घेता आले, ठीक आहे. नाईस. सिटी बँक, दॅट्स गुड यार. इन्व्हेस्टमेंट बँक, नाईस नाईस क्राऊड यार. मला वाटलं नव्हतं असं. बट तुम्ही काय करता सर? तुमच्याशी बोलू शकतो काय? चेस ट्रेनर म्हणजे सगळे चेसवालेच आहे का इथं? तुम्ही पण चेस कोच ना सर? मग आता तुम्ही ठरवा इथं कोणाला चेस शिकायचं तर कोणाकडे जायचं आहे मला माहीत नाही. चेस शिकवता का तुम्ही लोकांना? म्हणजे घोडा आडीत चालतो वगैरे असं टाईप? काय झालं मागे? तुला काय चेस ट्रेनर वगैरे असं ऐकवले का काय? हां, मला वाटलंच चेहऱ्यावरनंच. तुला कोणाला वाटलं चेस ट्रेनर आहे? तुला वाटलं का? तुला वाटलं चेस ट्रेनर आहे? बऱ्याच लोकांना वाटतं. थोडं तुम्ही त्या वेबसाईट्सवर जर कमी वेळ घालवलात तर बरीच प्रगती होऊ शकते. आपल्याला ही व्हिडिओ एडिटिंगमधनं कॉस्ट कन्सल्टंट बनायचं आहे, ठीक आहे. थोडा वेळेचा सदुपयोग करा. तुला पण वाटलं होतं ना चेस ट्रेनर आहे? हां, तू काय करतोस? आणि बरोबर आहे, मग तुझी चूक नाही आहे, मग डिग्रीची चूक आहे. पण तुम्ही फुल टाईम सर चेस ट्रेनिंगच करता? कारण हे असं प्रोफेसर वगैरे आहेत तसं तुम्ही करता का फुल टाईम लाईक चेस ट्रेनिंगच? की रोज 2.5 घरच चालतो भेंचो? मी म्हणलं 2.5 घर 2.5 घर. तुम्ही काय करता सर? मी असोसिएट आहे. असोसिएट आहे म्हणजे काही गोष्टी चालल्या सर मी याच्याबरोबर रिलेटेड आहे, मी याच्याबरोबर पण रिलेटेड आहे, जस्ट असोसिएट. तुमच्याशी झालं बोलणं, मागे तुमच्याशी बोलू शकतो सर. तुम्ही काय करता? घर विकतो. ते काय दारू पायी बाई पायी काय? घर विकतो खूप ॲम्बिग्युअस. लय खराब टाइम चाललाय. घर विकतो. घर विकता म्हणजे रिअल इस्टेटमध्ये आहात तुम्ही असं अंदाज लावतो मी. काय म्हणजे एक्झॅक्टली ब्रोकर वगैरे आहात का तुम्ही? चॅनल पार्टनर. हां, चॅनल पार्टनर. नाईस नाईस. मग कुठला आता रिसेंट प्रोजेक्ट वगैरे आहे मराठी लोकांसाठी आहे का कुठे? इकडे डोंबिवलीचं थोडं अलीकडं. आम्हाला आता तिकडं जायला लागणार गुजरातला थोड्या दिवसांनी. असं वाटतंय मला हळूहळू. अरे मुंबई म्हणून विकतात आपल्याला वेंचत की तुम्ही आता पुण्यात पण नका राहू, मुंबईत पण नका राहू, मध्ये आई गेला असं चाललंय वेंचत. ठीक आहे. काय कुठे आहे नवीन प्रोडक्ट वगैरे तुमचं? काय आहे? विक्रोळीला आहे, चेंबूरला आहे, बजेटनुसार सगळीकडे. मला बघून तो एक बँड्रा शब्द पण आला नाही त्याच्या तोंडात नाही एकदा. रिजेक्ट. बँड्रा चर्चगेट नाही, तुझे ॲक्सेंट बघून खाळलं. विक्रोळी. नाही, चेंबूर बँग्रा चांगलं आहे चांगलं आहे. मोनोरेल ना तिकडं चेंबूरच्या इकडं त्याच्या जवळ आहे का कुठं प्रोजेक्ट वगैरे? चांगलं आहे, बघतो मी, तुमच्याशी बोलतो नंतर. अजून पुढे कुठे असेल तर सांगा, डोंगरात वगैरे लोणावळ्याचा. मी पुण्याचा आहे सर. ओके. काय तुमचं क्लायंट पुण्यात असेल तर सांगा काहीतरी मला. व्हॉट अबाउट यू गाईज? तुम्ही टुगेदर आहात? तुम्ही तिघं आहे?
इथं तर पॉज घ्यायला पाहिजे. पॉजचा टाइम आहे हा. मुंबई एवढी पुढे गेली मला माहित नव्हतं. आम्ही कारण रिलेशनशिप ऍक्सेप्ट करत नव्हतो. ठीक आहे. नाईस नाईस. बेस्ट आहे राहिलं. सर बघा विक्रोळीमध्ये मला, मी ते पुण्याचं कॅन्सल आहे माझ्यासाठी विक्रोळी. काय तुम्ही फ्रेंड्स आहात का तिघे? स्कूल फ्रेंड्स आहात. ओके. आणि मग तुमच्या दोघांपैकी कोण नक्की लाईन मारतं? कोणच नाही. नाईस नाईस. आता काय करता आणि काहीतरी करत असं? अच्छा, तिघही इंजिनिअरिंग फायनल इयरला. तुम्ही नाही मॅम, तुम्ही काय इयरडन वगैरे झालं का तुमचं? दोघांच्या नादी लागून कळतच नाही. इनी मिनी केटी लागली. तुम्ही MSc करताय? अरे वा, घरचं चांगलं आहे का तुमचं? कारण नोकरी त्यांना नको आहे, तेच MSc वगैरे करतात. मॅम काय कशात MSc करता? अरे मग चांगला कोर्स आहे बायोटेक, मग मिळेल तुम्हाला जॉब मिळेल. ते फार्मसिस्टला भेटा, नाही तर नाही मिळालं तर तरी देतील तुम्हाला. MSc बायोटेक्नॉलॉजीमध्ये करता. आणि कुठलं कॉलेज वगैरे काय? खालसा कॉलेज. चांगलं कॉलेज आहे काय? ओके ओके. नाही, तू कुठल्या कॉलेजमध्ये रे सांग जरा. VJT आलायस का? हां, मग तुला हक्क काय बोलायचा? मग बोलू शकतो. VJT आहे, चांगलं कॉलेज आहे. व्हॉट अबाउट यू मॅन? व्हॉट डू? तू जॉब करतोस? तुला काय म्हणजे घरची बिकट परिस्थिती होती, शाळेतच सोडायला लागलं हे पुढं? पासआउट झालास तू? ओके नाईस. मग हे का मागे राहिले तसे शाळेतले फ्रेंड्स? काय झालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? काय? इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स. हां, इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स आहे. MSc 5. हो, त्यांनी BCom केलं का? अरे मग सहानुभूती त्याला दाखवायला पाहिजे. मिसप्लेस्ड सहानुभूती राईट हिअर. BCom केलंस का तू? ठीक आहे, मी तुला जास्त काही अपमान करू शकत नाही. मी BSc केलेलं आहे कारण नाही बोलू शकत मी, कारण आमच्या कॉलेजमध्ये नाही बोलू शकत. हां, तू BComच केलंस आणि जॉब केलंस, तुला असं वाटलं नाही CA वगैरे करावं काय? CA करत होतो, मग कळालं नाही. मला वाटलं असं म्हणतील की CA करत होतं, मग कळलं की मी मारवाडी नाही आहे. ओके, मग CA ट्राय केलं होतंस तू. मग ते दुसरं करायचं ना, त्याच्या संलग्न काय असतं ते CPT नाही, अजून काय असतं ते CS वगैरे असतं ना, कंपनी सेक्रेटरी. ते पण केलं होतंस का काय? आता MBA साठी करतोय. MBA साठी प्रिपरेशन कर. तुमच्याला पुढे जाणार आहे तो डायरेक्ट कॅट वगैरे काढून कुठेतरी IIM ला जाईल. तू देतोयस कॅट वगैरे? कॅट दिलीस, मग आता कधी त्याचा रिझल्ट वगैरे आला? रिझल्ट मग काय एवढा ऑप्टिमिस्टिक आहेस तू? म्हणजे आला रिझल्ट? चांगला आलाय का रिझल्ट? एवढा चांगला नाही, 80% आहे. हे चांगलं असतं का 80%? मला नाही माहिती, मी कॅट दिली नाहीये. अरे MBA केलेलं आहे का कोणी? कॅट कोणी आहे? 80% कोणतरी होतं ना ते MBA वाले सर? तुम्ही होता ना सर? काय चांगलं का नाही 80%? मी कॅट नाही दिली, मी GMAT दिली. पण तुम्हाला एक अंदाज असेल, तुम्ही GMAT दिली, तुम्ही बाहेर होते का? तुम्ही खरंच बाहेर होते? हो, मला वाटलं ॲक्सेंट फेक आहे, हे बँड्रावाला खरी ॲक्सेंट आहे. हो नाईस. हो, कारण हे बँड्रावाले सिएटलचा फोटो बघितला तरी तसं बोलायला लागतात नंतर. तुम्ही ॲक्च्युली जाऊन आले अमेरिकेत? कुठे होते तुम्ही? अमेरिकन आहे मी, मिडल ईस्ट मध्ये होतो, मग त्याच्यानंतर मी फार ईस्ट मध्ये होतो. मिडल ईस्ट मध्ये होते? फार ईस्ट ते काय असं ते ओलावरती स्टॉप ऍड करतात तसं? पहिला मिडल ईस्ट, मग फार ईस्ट, मग खूप ईस्ट, मग मार्स. पण सर ॲक्सेंट थोडा अमेरिका टाईप वाटतोय सर मला, किंवा मे बी मला फॉरेन म्हणजे अमेरिका, एवढीच माझी पोहोच आहे. मी माझं स्कूलिंग आणि कॉलेज मी दुबईमध्ये केलेलं. त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये आलो, इथे काम केलं आणि मग आय जॉईन्ड अ जॅपनीज फर्म अँड देन आय मूव्ड टू दुबई. हां, ओके, दॅट्स वाय द ॲक्सेंट. मग तुमच्या इथं खूप इंटरनॅशनल स्टुडंट्स वगैरे असतील है ना? हां, तरी मला कारण दुबईवाले तर असं जनरली वेगळं बघा, व्हॉट इज दिस द कॉस्ट कन्सल्टंट. नाईस. पण सर 80% कोण होतं? दुसरं कोणतरी होतं ना MBA वाल्याकडं? MBA वाला कोणतरी होतं ना इथं? तू होता MBA वाला? ओकेच असतं 80%. मग हा काय एवढा असं ऑप्टिमिस्टिक? चांगलं आहे असं पाहिजे का? अरे नंतर आत्महत्या करतात. रिअलिस्टिक वाले काय करतात? साधं MBA कॉलेज बघतात, शिकतात, लग्न होतं. ऑप्टिमिस्ट लोक नंतर पेपरमध्ये बातमी. असं काय करू नको, नाहीतर माझ्यावर अबेटमेंटची केस लागेल. मला काय म्हणजे तू फरक नाही पडत जगला, मला केस नाही लागली. पण बट नाईस मॅन, नाईस. यू आर डुईंग MBA. ऑल द बेस्ट फॉर युअर कॅट, वॉट एव्हर यू आर प्लॅनिंग टू डू. आणि काय मागचे अजून राहिलेत ना कोणतरी हा, हे दोघं तिघं राहिले ना? तुम्ही राहिलेत ना सर? हां, बोलायचं तुम्ही चालेल ना बोललं तर? काय करता तुम्ही? बाकी सगळ्यांना चालते ना क्राऊड? नाही तर कंटेंटचे पैसे दिले, हे काय चुत्यागिरी? असं कुणाला वाटत नाहीये ना? हात वर करा वाटत असेल तर, आम्ही कट करू एडिटमध्ये की कोणी केला असेल.
नाईस. तू काय करतोस? मार्केटिंगमध्येच. काय मार्केट करतोस तू? फार्मा मार्केटिंगमध्ये. म्हणजे हे जे बनवतात ते तू म्हणतो की आता घ्या, क्रोसिन झाली आहे बनवून, की घ्या, गांजा झाला ह्याला द्या, बीचेकवाल्याला गांजा, याला वाला क्रोसिन. नाईस. व्हॉट अबाउट यू? तुम्ही काय करता? कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी म्हणतात. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी हे काय असतं सर? हे काय असतं? नाही पहिल्यांदा ऐकतो. कंपनीला काय करायला पाहिजे, काय हां. करायला पाहिजे, ओके कोणत्या प्रोडक्ट्सवर जास्त फोकस करायचा. ओके ओके नाईस. आणि तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये आहात? एव्हरेस्ट म्हणून आहे. मग ते कोणत्या प्रोडक्टवर फोकस करतात आणि त्यांना कोण सांगतं की कुठल्या प्रोडक्टवर फिक्स कर? असं अजून एक काय कॉर्पोरेट स्ट्रॅटेजिस्ट कंपनी? कुठली कंपनी? एव्हरेस्ट. ते हे वाले असली मसाले. सर चुकली स्ट्रॅटेजी, त्या म्हातारला काढून टाका ॲडमधून. तो MDH वाला ॲक्च्युअली. अरे मध्ये करेक्ट नाही करायचं जोक, आपण एडिटमध्ये असं टाकून द्यायचं. हां मग ते एव्हरेस्ट मसालेवाल्यामध्ये नाही ना की लाल पाहिजे थोडं तिखट अजून मजा येत नाही. काय काय? अच्छा बिल्डिंग मटेरियल्समध्ये एव्हरेस्टच नाव आहे. मग तुमचं काय ते लोक कॉपीराईट क्लेम वगैरे नाही टाकत का आमचं नाव वापरतात ते असं? एवढं छान नाही. असं चालतं 2 कंपन्या सेम नावाच्या की मी माझी चालू करणार होते गुगल नावाने. हायरिंग किती सोपं आहे ना, गुगलमधून बोलतोय. दुसरी गुगल ही चेंबूरची. सर तुझं काय करतोस? तू काय करतोस मित्रा? तू तिथं बसलास जिओमध्ये स्ट्रॅटेजी टीममध्ये. मग तुमचं काय बेसिकली ठरत असतं की आता कसं इंडिया टेक ओव्हर करायचं? कोणता मिनिस्टर विकत घ्यायचा? मागे आता आय थिंक संपले ना सगळे, मॅम वगैरे आलेत मागे. चालेल ना मॅम तुमच्याशी बोलत तर? तुम्ही टुगेदर आहात काय आहात? अरे यार कोणी खरं बोलत नाही का? मला कळतच नाही. सगळे कपल स्कूल फ्रेंड्स आहेत, काहीतरी तिघं एकत्र आहे, असंच काहीतरी गणित आहे. कोणी सरळ असं मान्यच करत नाही की बाबा आहे आम्ही. मला वाटतं थोड्या दिवसांनी असं स्ट्रेट 2 जणांचं रिलेशन तर लोक जज करणार. शी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड दॅट्स अ ओल्ड फॅशन ब्रो. वेअर इज द थर्ड पर्सन? तुम्ही म्हणे स्कूल फ्रेंड्स आहे आणि काय करता आता? किती वर्षापासून आणि तुम्ही स्कूल फ्रेंड्स आहे? 15 वर्षापासून. तुमचं इंडिव्हिज्युअली दुसरीकडं काय चालू आहे का? हां चालू आहे दुसरीकडं. मग त्यांना का घरी ठेवून आलात तुम्ही? मला नेहमी हा प्रश्न डोक्यात येतो की जेव्हा फ्रेंड्स येतात ना, अरे यांचं कुठं गेलं? यांचा मेन प्रोजेक्ट कुठे आहे? साईड प्रोजेक्ट घेऊन फिरतो. हो लॉंग डिस्टन्स, ऑल्सो नोन ॲज रॉंग डिस्टन्स प्रोजेक्ट. एवढ्या टाळ्या एम्फॅटिकली वाजवायची गरज नव्हती. हा व्हिडिओ तुमचा बॉयफ्रेंड किंवा नवरा पण बघू शकतो. काय नाव आहे त्यांचं? गगन. देख रे हो गगन, पाहतोयस? कुठे असतात गगन? आकाशात. अच्छा सॉरी, नाव गगन आहे म्हणून. ओके आय डिडंट मीन एनी डार्क जोक. ओके एवढा लॉंग डिस्टन्स नाही वर्क होता. हे खूप जास्त झालं. काय करतात गगन शेठ? IT मध्ये. कुठे असतात आणि ते? दिल्ली. एवढं ऑब्वियस काय, दुसरीकडे जॉब नाही का? आमच्या इथं IT पार्क आहे पुण्यामध्ये. नाही दिल्लीला असतात काय तिथं? त्यांना मिळालं नाही का इकडं का? डेलिबरेटली निघून गेलेत ते? असं तुम्ही कॉमेडी शोला वगैरे आणता त्यांना म्हणून? हां का बरं निघून गेले ते? त्यांना तिकडे चांगलं ऑपॉर्च्युनिटी मिळालं. अँड वेन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे जॉब. ओके सो डोंट टेक. हां तिकडे मग ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतात. आणि तुम्ही काय करता इकडे? तुम्ही लॉयर आहात. ठीक आहे मग सेफ आहे, मग काही इश्यू नाही आहे. तुमच्या फेवरमध्ये आहे सगळं. एक तर गगन तरी नाही तर 50% प्रॉपर्टी. असं जोक मारतो मॅम. सॉरी काय केस बीस नका टाकू. ओके एक डायरेक्ट काहीतरी तुम्हाला माहिती असेल कारण आतला काहीतरी कलम वगैरे ह्याच्यावर पण होऊ शकते डायरेक्ट जेल वगैरे. पण नाही सॉरी, तुम्हाला एकट्याला सॉरी बोलतोय मी क्राऊडमध्ये, कुणाला वाईट वाटलं असेल तर. क्या अच्छा लगा? ये डर मुझे अच्छा लगा. नहीं भाई ये डर के आगे जीते वगैरह होते, डर के पीछे गांड लग रही उसका क्या? आगे का मत. डर तक ठीक है. What about you? What you do? मी बँकर आहे इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये. बँकर आहे. बँकर म्हणजे काय असं? तुम्ही पैसे वगैरे मोजता? नाही मला माहीत नाही बँकर काय असतो. इन्व्हेस्टमेंट बँकर मला माहिती आहे. इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग पैसे मोजतात असं काहीतरी. बँकर म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? टेल मी प्लीज.
युअर मॅनेजर काय मॅनेज करतो लोन जे कंपनीला वगैरे किंवा इंडिव्हिज्युअल्सला लोन. तुमचा फोन येतो का मला रोज तुम्ही पर्सनल लोन हवं आहे का तुम्ही नाही ना ते तुमचे हे सबऑर्डिनेट्स आहेत प्लीज सर मला नका फोन करायला ठीक आहे. इंडियन ओव्हरसीज बँक काय आहे सर इंडियन असं का नाव आहे इंडियन ओव्हरसीज बँक विजय माल्या बँक सारखं वाटतं ते इंडियन ओव्हरसीज बँक नाईस काय असतं इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे वाय इज द नेम लाईक आय एम क्युरियस. खूप जुनी बँक आहे 1960. तेव्हा नावं नाही द्यायची त्यांना खूप जुनी बँक आहे काही नाव ठेवायचे इंडियन ओव्हरसीज ग्लोबल इंडियन. आता मला वाटतं सगळे लोक झालेले आहेत आपण आता थोडं शो वगैरे पण करूयात खूपच चुत्यागिरी झाली 40 मिनटं झाले.